संकट आणि सत्कर्म. एकदा एक बस डोंगराच्या उंच आणि अरुंद रस्त्यावरून जात होती. अचानक एका वळणावर बस दरीत कोसळता कोसळता थोडक्यात वाचली. काही वेळाने बसच्या अगदी जवळ जोरात वीज कडाडली. बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. त्यातील एका व्यक्तीने म्हटले, नक्कीच आपल्या बसमध्ये असा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्या पापामुळे हे सर्व घडत आहे. सर्वांच्या संमतीने त्याने एक योजना आखली. योजनेनुसार प्रत्येक प्रवाशाने बसमधून उतरून दूर असलेल्या एका झाडाला स्पर्श करून परत यायचे होते. ज्याने कोणी पाप केले असेल त्याच्यावर वीज पडेल असे ठरले. एक एक करून सर्व प्रवासी झाडाला स्पर्श करून सुरक्षितपणे परत आले. आता बसमध्ये फक्त एकच माणूस उरला होता. सर्वजण त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. तो माणूस खूप घाबरला होता, पण नाईलाजास्तव तो हळूहळू झाडाच्या दिशेने वाढला. जसा त्याने झाडाला स्पर्श केला तसा विजेचा मोठा कडकडाट झाला, पण वीज त्या माणसावर नाही तर त्या बसवर पडली. तात्पर्य काय? खरं तर तो माणूस इतका पुण्यवान आणि नेक होता की केवळ त्याच्या अस्तित्वामुळेच बसमधील इतर सर्व प्रवासी सुरक्षित होते. ही गोष्ट आपल्याला शिकवते की पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही चुकीचे मत बनवू नये. जर आपल्याला चुका शोधायच्याच असतील तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी. नात्यांमध्ये आणि समाजात वावरताना आपण लोकांकडे संशयाने पाहतो, पण ही कथा सांगते की एखादी व्यक्ती शांत आहे किंवा वेगळी आहे म्हणजे ती चुकीची नसते. कदाचित त्याच व्यक्तीच्या चांगुलपणामुळे आपल्यावरची संकटं टळत असतील. म्हणूनच नाती जपा, विश्वास ठेवा आणि कोणाबद्दलची चुकीची समज करून घेण्याआधी पूर्ण सत्य जाणून घ्या. कारण नाती तोडणं सोपं असतं, पण ती विश्वासाने निभावणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर अशा छान छान कथेसाठी आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.